अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो, स्वामींचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आज आपण जाणून घेणार आहोत की दिव्याची वात लांब की उभी, देवीसमोर उभी वात लावावी की लांब वात लावावी, किंवा कोणती वात लावणे शुभ आणि अशुभ. बघा, बऱ्याच महिला आहेत ज्या देवपूजा करताना 99% लोक ही चूक करतात, ज्यामुळे आपल्याला देवपूजेचे फळ मिळत नाही. तर कोणती चूक करतात बघा. पहिले म्हणजे लांब वात. ही दिव्याची लांब वात देवीची म्हणजे माता लक्ष्मी, दुर्गा माता, तुळजाभवानी यांच्यासाठी आपल्याला वापरायचे असते. त्याचबरोबर पितृपूजा असेल, श्राद्ध असेल, तर्पण असेल, ह्या दिवशीसुद्धा आपल्याला ही लांब वात वापरायची आहे. त्याचबरोबर आपली कुलदेवी, कुलदेवता यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला लांब वात ही वापरायची असते. यामुळे आपल्याला लाभ काय होतात बघा. घरात धनसंपत्ती वाढते, कुटुंबाची प्रगती होते आणि सगळ्यात महत्त्वाचं, घरात धनसंपत्ती वाढण्यासाठी आणि कुटुंबाची प्रगती होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जरुरी असतं ते म्हणजे पितृदोष शांत होणे. तर लांब वात जर तुम्ही देवघरात देवी आणि कुलदेवता असेल तर त्यांच्यासमोर नक्की लांब वात लावावी. यामुळे तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती वाढून त्याचबरोबर पितृदोषही शांत होतो. दुसरी गोष्ट म्हणजे लांब वात ही झाली, आपण अशी लावायची. कोणासाठी लावायची? उभी वात ही कोणासाठी लावायची? तर बघा, उभी वात म्हणजे सरळ किंवा गोल वात, ज्याला उभी वात असे म्हणतात. पुरुष देवतांसाठी ही योग्य मानली जाते. उभी वात कधी वापरावी? तर बघा, भगवान शिव, भगवान विष्णू, राम, कृष्ण आणि हनुमानजी, श्री स्वामी समर्थ यांच्या पूजेसाठी, यांच्या व्रतवैकल्यासाठी आपल्याला उभी वात ही लावायची आहे. पण ज्यावेळी आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करतो, शुक्रवार करतो, वैभवलक्ष्मीचे, त्याचबरोबर कुलदेवीची पूजा करतो, त्यावेळी मात्र आपल्याला उभी वात लावायची नाही. हे अशुभ मानले जाते. त्यामुळे लांब वातच लावायची आहे, ती म्हणजे समईमध्ये वात आपण लावायची आहे. रोज कोणती वात लावायची? ज्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदेल, वाढेल, त्याचबरोबर धनसंपत्तीही वाढेल, मुलांची, कुटुंबाची, आपल्या पतीची प्रगती होईल आणि पितृदोष जो आहे तो शांत होईल. यासाठी आपल्याला रोजच्या देवपूजेमध्ये जी आपली पणती असते, ज्याच्यामध्ये सरळ वात असते, उभी वात, तर ती लावायची आहे. जी गोल वात करून लावतात बघा, ती वात फक्त पितृ शांतीसाठी वापरली जाते. तर ती वात फक्त पितृदोषासाठी अमावस्या, पौर्णिमा ह्या दिवशी आपल्याला घराच्या मुख्य जे दरवाजा असतो तिथे लावायची असते पितृशांतीसाठी. तर आशा करते तुमच्या मनाचे समाधान किंवा योग्य उत्तर तुम्हाला मिळाले असेल. तर नक्कीच तुम्हीही ही चूक अजिबात करू नका. दिव्यांच्या वातीबद्दल योग्य नियम नक्कीच सगळ्याला माहिती असायला हवेत. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या घरातील किंवा कुटुंबातील मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा की दिव्याची वात लांब की उभी कोणती ठेवायची. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि सबस्क्राईब केल्याबरोबर बेल आयकॉन बटनावरही क्लिक करा, कारण की आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असते. धन्यवाद. कमेंट बॉक्समध्ये स्वामी कृपेसाठी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.